जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक वाद्यवृंद साठी खूप महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई शहर बृहन्मुंबई ज्याला सीपी मुंबई सुद्धा म्हणतात, 3/10/2024 हे परिपत्रक आहे आणि खूप इम्पॉर्टंट हे परिपत्रक पत्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2022-23च्या भरतीसाठी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। त्याआधी सर्वात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। आपल्याला माहिती आहे आपण कोणताही व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर आपण केव्हाच म्हणत नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा किंवा चॅनलला सबस्क्राइब करा, तुमची मर्जी असते। पण हा व्हिडिओ याच्यासाठी म्हणतोय कारण की इथून पुढे मुंबई शहर असो किंवा कोणताही घटक असो, खूप इम्पॉर्टंट तुम्हाला अपडेट इथून पुढे येणार आहे आपल्या चॅनलवर। तर कोणतीही अपडेट मिस नाही करायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, आपण बघूया पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 3/10/2024 हे पत्र आहे। विषय बघू शकता, पोलीस शिपाई भरती 2022-23 वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक। आता बघा, इथे संदर्भ वगैरे दिलेला आहे, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, आपल्याला इम्पॉर्टंट इथून पुढे दिलेला आहे। पोलीस शिपाई चालक भरती 22-23 करिता वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रिया सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई या मैदानावर घेण्यात येणार आहे। सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांची वाहन चालवणे कौशल्य चाचणी ही प्रक्रिया दिनांक 27/9/2024 पासून सुरू करण्यात आली आहे। सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक 27/9/2024 हा दिनांक खूप महत्त्वाचा आहे, रोजी घेण्यात आलेल्या वाहन चालवणे कौशल्य चाचणीवेळी अतिवृष्टी झाल्याने काही उमेदवारांची कौशल्य चाचणी घेता आली नाही। यास्तव दिनांक 27/9/2024 रोजी अतिवृष्टीमुळे ज्या विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी घेता आली नाही अशा उमेदवारांनी दिनांक 6/9/2024 रोजी वाहन चालवणे कौशल्य चाचणीकरिता सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई या मैदानात सकाळी 6 वाजता उपस्थित राहायचं आहे। कोणत्या विद्यार्थ्यांनी 27 तारखेला ज्यांचं कौशल्य चाचणी होती त्याच विद्यार्थ्यांनी, बाकीसाठी नाही आहे ह्या, ठीक आहे। तर तुमचं काही कारणास्तव जर तुमचं सुटलं असेल कौशल्य चाचणी तर तुम्ही मेल पाठवू शकता सीपी मुंबईच्या मेल आयडीवर। सर्व संबंधित उमेदवारांनी वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेकरिता प्रवेशपत्र तसेच इतर ओळखपत्र, आधार कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड इत्यादी घेऊन वेळेवर उपस्थित राहायचे आहे। चालक परवान्या व्यतिरिक्त इतर कोणतीही मूळ कागदपत्र न्यायची नाही आहे, जे तुमचे डॉक्युमेंट असते का नाही एज्युकेशन ते न्यायची नाही आहे। आणि बघा, दिनांक 27/9/2024 रोजी बोलवण्यात आलेल्या सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यायची, फक्त 27 वाल्यांसाठीच ही अपडेट आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं बाकींचं काही कारणास्तव तुमचं सुटलं असेल तर तुम्ही सीपी मुंबईला मेल करा किंवा तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन सुद्धा माहिती सांगू शकता किंवा तिथे तुम्ही उपस्थित राहू शकता, त्यांना रिक्वेस्ट करू शकता की सर आमचं असं कारण आहे आणि आपलं प्रूफ वगैरे सोबत न्यायचं। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।